मित्रांनो, हेल्थ इज वेल्थ हे म्हणतात ते उगीचच नाही. कारण तुमचं आरोग्य जर अत्यंत चांगलं असेल तर तुम्ही जीवनाचा आनंद अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. पण जर तुमचं आरोग्यच स्थिर नसेल तर तुमच्याजवळ किती जरी संपत्ती असली तरी तुम्ही त्या संपत्तीचा उपयोग करू शकत नाही. तर या आरोग्याबद्दलच आपण आज एक महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. शनिवार आणि रविवार असे 2 सुट्टींचे दिवस. हे 2 दिवस तुमच्याकडे आराम करण्यासाठी, वेगवेगळी कामे करण्यासाठी बराच वेळ असतो. मात्र या 2 दिवसातील थोडासा वेळ एका खास कामासाठी जर दिला तर तुम्ही अनेक आजारांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता. आठवडाभर कामाच्या घाईमुळे तुम्ही एक्सरसाइज करू शकत नसाल तर अशात तुम्ही आठवडाभराची एक्सरसाइज या 2 दिवसात थोडा वेळ देऊन करू शकता. नेचर एजिंगमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलेलं आहे की वीकेंड वर्कआउट करून तुम्ही मेंदू हेल्दी ठेवू शकता. 2 दिवसात तुम्ही 150 मिनिटांचं टार्गेट पूर्ण करू शकता. कारण शरीरात यात फरक करू शकत नाही की तुम्ही वर्कआउट आठवडाभर केला की 2 दिवसात. जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार जे लोक आठवड्यातून 2 दिवस रोज 8,000 पावलं चालतात त्यांचं हृदय निरोगी राहू शकतं आणि अकाली निधनाचा धोका देखील टळू शकतो. म्हणजे जर तुम्ही आठवडाभर बिझी राहत असाल तर 2 दिवस आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक्सरसाइज करू शकता. वीकेंडला घरात बसून जास्त खाणं किंवा झोपण्यापेक्षा तुम्ही पायी चालण्याचं टार्गेट पूर्ण करू शकता. कारण याने तुमचं शरीर आणि मेंदू दोन्हींना देखील फायदा होऊ शकतो. रिसर्चनुसार जे लोक अजिबात एक्सरसाइज करत नाहीत त्यांच्या तुलनेत वीकेंडला एक्सरसाइज करणाऱ्या लोकांना डिमेन्शिया, ब्रेन स्ट्रोक, पार्किन्सन्स डिसीज, चिंता आणि डिप्रेशनचा धोका कमी होतो. पायी चालणं ही सगळ्यात चांगली हार्ट एक्सरसाइज आहे जी तुम्ही दिवसभर कधीही करू शकता. शरीराची चालून हालचाल केली तर हृदय देखील मजबूत होतं आणि ब्लड सर्क्युलेशन देखील सुधारतं. तसेच पायी चालल्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरही कमी होतं ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो. पायी चालल्याने चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत मिळते ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत मिळते. सकाळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने सर्केडियन रिदम चांगला होतो कारण याने झोपताना आवश्यक हार्मोन मेलाटोनिन रिलीज होतं. मसल्स आणि बोन हेल्थ फार जास्त वेळ बसून राहिल्याने हाडं आणि मांसपेशींचं नुकसान होतं. अशा सुस्त जीवनशैलीमुळे टाळण्यासाठी पायी चालणं सुरू करा. चालणं एक चांगलं व्यायाम मानला जातो ज्यामुळे हाडांचं आरोग्य देखील सुधारतं. निरोगी हृदय, मेंदू, शरीर आणि तणाव कमी करण्यासोबतच चालण्याने अनेक आजारांचा धोका कमी करता येतो. त्यामुळे रोज किंवा आठवड्यातून किमान 2 दिवस तरी वेळ काढून चालण्यासाठी जा हेच सांगू शकतो. तर मित्रांनो, ही होते हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य हीच संपत्ती आणि ही संपत्ती जपण्यासाठीचे छोटे छोटे पॉईंट्स. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.